खुल्या प्रवर्गात म्हणजे ज्याला आपण नेहमी ओपन कॅटेगरी म्हणतो, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी जर खरोखरच ओपन असण्याची कोणतीही गरज नसेल, तर मग राखीव गटातील अत्यंत हुशार आणि गुणवान उमेदवारांना त्या ओपनच्या जागांवरून बाहेर का काढलं जातंय? हो ना, हा प्रश्न वरवर बघता अगदी साधा वाटतो. पण सध्या प्रशासकीय आणि कायदेशीर वर्तुळात या एका प्रश्नाने मोठं वादळ निर्माण केलंय. अगदी नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याचा मुळापासून उलगडा करणार आहोत. यासाठी आपण काही ताजी सरकारी परिपत्रके, ज्याला आपण सगळे GR म्हणतो, काही कायदेतज्ञांचे लेख आणि बातम्यांचा आधार घेतलाय. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्र सरकारच्या या खुल्या प्रवर्गाबाबतच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या निर्णयाचा आपण आढावा घेणार आहोत. बरोबर. आणि हे समजून घेण्यासाठी ना, आपण एक सोपं उदाहरण घेऊ शकतो. हो, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ही परिस्थिती एका धावण्याच्या शर्यतीसारखी आहे. म्हणजे विचार करा, एक शर्यत आहे आणि काही धावपटूंना त्या शर्यतीत भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्कात थोडी सवलत मिळाली आहे. बरं. पण त्यांनी प्रत्यक्षात शर्यतीत धावताना सर्वात जास्त वेग पकडला आणि पहिला क्रमांक मिळवला. तर मग आता त्यांना मुख्य विजेतेपद द्यायचं की अरे बाबा तू प्रवेश फी कमी भरली होतीस त्यामुळे तुला फक्त सवलत गटातलं विजेतेपद मिळेल असं सांगायचं? हाच तर कळीचा मुद्दा आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रशासनाने शर्यतीचे नियम नेमके कसे बदललेत हे पाहणं खूप गरजेचं ठरतं. म्हणजे शासनाचा GR नक्की काय सांगतो? हे बघा, शासनाचा या नव्या निर्णयानुसार जर एखाद्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराने काही विशिष्ट सवलती घेतल्या असतील, ज्याला आपण कन्सेशन किंवा रिलॅक्सेशन म्हणतो ना, अगदी तेच, जर त्याने अशा सवलती घेतल्या असतील तर त्याचे परिणाम थेट त्याच्या निवडीवर होतात. आता या सवलती प्रामुख्याने 4 प्रकारच्या आहेत. पहिली म्हणजे वयोमर्यादित सूट. बरं. दुसरी आहे परीक्षा शुल्कात म्हणजे फीमध्ये मिळणारी सूट. तिसरी म्हणजे शैक्षणिक पात्रतेत किंवा एलिजिबिलिटीमध्ये मिळणारी सूट. आणि चौथी म्हणजे पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षेतील क्वालिफाईंग मार्क्समध्ये मिळणारी सूट. ओके, म्हणजे या 4 सवलती आहेत. हो. आणि नवीन नियमाचा मथितार्थ असा आहे की जर एखाद्या उमेदवाराने या 4 पैकी अगदी कोणतीही एक सवलत घेतली असेल तर त्याची गुणवत्ता किंवा मेरिट कितीही उच्च दर्जाचं असलं तरी त्याला खुल्या प्रवर्गातील जागांवर मोजला जाणार नाही. अगदी बरोबर, त्याला खुल्या प्रवर्गात मोजला जाणार नाही. तो उमेदवार फक्त आणि फक्त त्याच्याच राखीव कोट्यात मोजला जाईल. पण एक मिनिट, हे मला अजिबात पटत नाहीये. काय पटत नाहीये? म्हणजे हे बघा, पात्रता किंवा क्वालिफाईंग मार्क्समधील सूट आपण एक वेळ तर्काच्या कसोटीवर समजून घेऊ शकतो, कारण तिथे थेट शैक्षणिक निकषांचा संबंध येतोय. हो, ते मान्य आहे. पण जर त्या शर्यतीत धावणाऱ्या एखाद्या उमेदवाराने फॉर्मची फी 500 रुपयांऐवजी 100 रुपये भरली असेल तर त्याचे पाय थोडेच हळू चालणार आहेत. हसत. म्हणजे तुमचा मुद्दा बरोबर आहे. नाही, पण फीचा आणि एखाद्याच्या बुद्धिमत्तेचा किंवा मेरिटचा संबंध सरकार कसा काय जोडू शकतं? केवळ पैशांची सवलत घेतली म्हणून एखादा अत्यंत हुशार उमेदवार मुख्य स्पर्धेतून किंवा ओपन मेरिटमधून थेट बाहेर कसा काय होऊ शकतो? आणि इथेच ना हा कायदेशीर आणि धोरणात्मक पेच निर्माण होतो. कारण शासनाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. त्यांच्या मते स्पर्धा ही फक्त परीक्षेच्या त्या 2 तासांची नसते, ती फॉर्म भरण्याच्या किंवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासूनच सुरू होते. म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की सुरुवातीपासूनच स्पर्धा आहे. हो ना. सरकारचा यामागचा युक्तिवाद असा असतो की जेव्हा आपण ओपन मेरिट किंवा शुद्ध खुल्या गुणवत्तेची चर्चा करतो तेव्हा स्पर्धेची सुरुवातीची रेषा सर्व उमेदवारांसाठी अगदी समान असायला हवी. अच्छा. जर कोणी आर्थिक सवलत किंवा वयाची सवलत घेऊन प्रवेश करत असेल तर ती स्पर्धा समान पातळीवर किंवा ज्याला आपण कायद्याच्या भाषेत लेव्हल प्लेइंग फील्ड म्हणतो तिथे उरत नाही. बर. त्यामुळे अशा उमेदवारांची तुलना कोणत्याही सवलती विना आलेल्या उमेदवारांशी करणं तांत्रिकदृष्ट्या शुद्ध गुणवत्तेच्या व्याख्येला छेद देणारं ठरतं, असा हा प्रशासकीय दृष्टिकोन आहे. म्हणजे सरकारचं थोडक्यात म्हणणं असं आहे की सवलत कोणतीही असो, ती घेतल्यामुळे शर्यतीचा मूळ ढाचाच बदलतो. अगदी तेच. पण हा दृष्टिकोन समजून घेताना मला वाटतं आपल्या व्यवस्थेतील एक सर्वात मोठा गैरसमज आधी दूर करणं गरजेचं आहे. कोणता गैरसमज? तो गैरसमज म्हणजे अनेकांना वाटतं की ओपन कॅटेगरी ही कोणाची तरी मालकीची किंवा एका विशिष्ट जनरल जातीची कॅटेगरी आहे. अरे हो, हा खूपच कॉमन गैरसमज आहे. हो ना. पण मूळ संविधानाच्या आणि आरक्षण व्यवस्थेच्या ढाच्यानुसार ओपन ही कोणतीही जातीय कॅटेगरी नाहीच आहे. हा एक असा खुला गट आहे जिथे सर्वांसाठी स्पर्धा खुली असते. नक्कीच. या गटात केवळ गुणवत्तेच्या आधारावर निवड होते. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे असा कोणताही उमेदवार, मग तो SC असो, ST असो, OBC किंवा जनरल प्रवर्गातील असो, तो या खुल्या गटात प्रवेश करू शकतो.
आणि म्हणूनच ओपन म्हणजे जनरल कास्ट असं जे समीकरण मांडलं जातं ना, ते पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणारं ठरतं. अगदी बरोबर. आरक्षणाच्या मूळ तत्वज्ञानानुसार ओपन म्हणजे सर्वांसाठी समान संधी असलेलं प्रवेशद्वार आहे. तिथे कोणाची जात, धर्म किंवा गट याला अजिबात महत्त्व नसतं. तिथे फक्त आणि फक्त गुणांना महत्त्व असतं. जर गुणवत्ता सिद्ध झाली तर तो खुला प्रवर्ग कोणत्याही उमेदवाराला सामावून घेण्यास बांधील असतो. हे समजून घेण्यासाठी ना आपण सार्वजनिक बागेचं किंवा पब्लिक पार्कचं उदाहरण घेऊ शकतो. हे उदाहरण इथे एकदम चपखल बसतं. अच्छा, कसं काय? म्हणजे बघा, ओपन कॅटेगरी ही एखाद्या सार्वजनिक बागेसारखी व्यवस्था आहे. तिथे जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला स्वतःची जात किंवा वर्ग सिद्ध करावा लागत नाही. ज्यांच्याकडे स्वतःची बाग नाही, फक्त त्यांच्यासाठीच ती बाग राखीव नसते, तर ती सर्वांसाठी खुली असते. हो, कोणीही तिथे जाऊन बसू शकतं. बरोबर. पण आता शासनाच्या या नवीन नियमामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्पना करा की ही बाग सर्वांसाठी खुली आहे, पण आता नियम असा आलाय की ज्यांनी बसच्या तिकिटात आर्थिक सवलत घेतली आहे त्यांना या बागेतील ओपन बाकांवर बसता येणार नाही. अरे बापरे. हो, त्यांना सांगण्यात येतंय की तुम्हाला फक्त तुमच्याच वसाहतीतील बागेत जाऊन बसावं लागेल. आता तुम्ही सांगा, इथे बसचं तिकीट आणि बागेचा आनंद घेण्याची क्षमता याचा काय संबंध? हाच तो कायदेशीर पेच आहे जो उमेदवारांना सध्या संभ्रमात टाकत आहे. हे उदाहरण खूपच छान आहे. आणि या बागेच्या उदाहरणाला पुढे न्यायचं झाल्यास हा नियम केवळ त्या बाकांवर बसण्यापुरता मर्यादित राहत नाही, तो संपूर्ण बागेतील जागेच्या वाटपावर कसा परिणाम करतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे एकूण जागांवर कसा फरक पडतो ते. हो, जेव्हा आपण या नियमाचा प्रत्यक्ष जागा वाटपावर होणारा परिणाम पाहतो तेव्हा या निर्णयाची खऱ्या अर्थाने व्याप्ती लक्षात येते. यासाठी आपण एका साध्या गणिताच्या माध्यमातून हा हायपर कॉम्पिटिशन किंवा अतितीव्र स्पर्धेचा प्रकार कसा निर्माण होतो हे समजून घेऊया. बर, समजा एका स्पर्धा परीक्षेत एकूण 100 जागा उपलब्ध आहेत. ठीक आहे, 100 जागा. आता या 100 जागांची विभागणी सध्याच्या व्यवस्थेनुसार अशी असते की 50 जागा या ओपनसाठी असतात. उर्वरित 50 जागांमध्ये समजा 27 जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहेत, 13 जागा एससी प्रवर्गासाठी आणि उरलेल्या 10 जागा इतर प्रवर्गांसाठी राखीव आहेत. अगदी स्पष्ट आहे. 50 ओपन आणि 50 राखीव. आता एका विशिष्ट परिस्थितीची आपण कल्पना करूया. समजा एका एससी प्रवर्गातील उमेदवाराने परीक्षेत खूप चांगले गुण मिळवले. त्याने 100 पैकी 90 गुण मिळवले आणि ओपन प्रवर्गाचं मेरिट फक्त 80 गुणांवर आले. अरे वा, म्हणजे तो तर आरामात ओपनमध्ये बसेल. हो, शुद्ध गणितानुसार या उमेदवाराला त्या 50 ओपन जागांपैकी एक जागा मिळायला हवी. पण खरी अडचण इथेच आहे. फॉर्म भरताना या उमेदवाराने वयोमर्यादेत सूट घेतली होती. म्हणजे तो उमेदवार आता 34 वर्षांचा आहे आणि ओपन प्रवर्गाची वयोमर्यादा 32 वर्षे. हां, इथेच तर जुने आणि नवे नियम बदलतात. जुन्या नियमानुसार आणि आत्तापर्यंतच्या प्रस्थापित प्रथेनुसार जर या उमेदवाराचे गुण खुल्या प्रवर्गाच्या मेरिट इतके किंवा त्याहून जास्त असतील तर त्याला त्याच्या गुणांच्या आधारावर ओपनमध्ये जागा मिळायची. म्हणजे वयाची सवलत घेऊ नये. हो ना, वयाची सवलत घेतली असली तरी गुणांच्या जोरावर तो ओपनच्या 50 जागांमध्ये मोजला जायचा, कारण त्याने स्वतःची बौद्धिक गुणवत्ता सिद्ध केलेली असायची. पण नवे नियम या संपूर्ण गणिताला कलाटणी देतो. म्हणजे आता काय होईल? नवीन नियमानुसार त्याने 90 गुण मिळवून ओपनचे 80 गुणांचे मेरिट पार केले असले तरी त्याने आधी वयाची सूट घेतल्यामुळे त्याला त्या 50 ओपन जागांवरून थेट अपात्र ठरवलं जातं. काय सांगताय? म्हणजेच त्या 90 गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला त्याच्या हक्काच्या 13 एससी जागांच्या कोट्यात ढकललं जातं. अगदी बरोबर. आणि याचा सर्वात मोठा आणि घातक परिणाम असा होतो की तो संपूर्ण प्रवर्गाचं गणित बिघडून टाकतो. ते कसं? हे बघा, जर 90 किंवा 85 असे उच्च गुण मिळवणारे 5-6 राखीव उमेदवार ओपनमधून बाहेर काढले गेले आणि त्यांच्या स्वतःच्या 13 जागांच्या कोट्यात मोजले गेले तर तो छोटा कोटा अशाच गुणवान उमेदवारांनी अत्यंत वेगाने भरला जातो. हो, आणि यातूनच एक प्रशासकीय विसंगती निर्माण होते, ज्याला आपण मगाशी हायपर कॉम्पिटिशन म्हटलं. बरोबर. उच्च गुण मिळवणारे उमेदवार त्यांच्याच कोट्यात परत आल्यामुळे त्या राखीव कोट्याचं मेरिट अचानक वर जातं. कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की ओपन प्रवर्गाचं कट ऑफ 80 गुणांवर थांबेल, पण एससी किंवा ओबीसी प्रवर्गाचं कट ऑफ चक्क 85 किंवा 88 गुणांपर्यंत पोहोचेल. अरे बापरे. हो ना, कारण सर्व उच्च गुणवंत उमेदवार एका छोट्या कोट्यात कोंबले गेलेत. हां, तर थेट संपूर्ण प्रवर्गावर होणारा अन्याय आहे. हां,
म्हणजेच जास्त गुण मिळूनही केवळ एखादी वयाची किंवा फीची सवलत घेतल्यामुळे एका उमेदवाराला स्वतःच्याच प्रवर्गातील दुसऱ्या एखाद्या उमेदवाराची जागा घ्यावी लागत आहे. अगदी तेच. म्हणजे ज्या उमेदवाराला कदाचित 82 गुण असूनही पूर्वी त्याच्या कोट्यातून सहज जागा मिळाली असती, त्याची संधी इथे हिरावून घेतली जातीये. एका बाजूला 81 गुण मिळवणारा सवलत न घेतलेला उमेदवार ओपनमधून नोकरी मिळवतो, पण 82 गुण मिळवणारा सवलत घेतलेला उमेदवार स्वतःच्या प्रवर्गाचे कट ऑफ 85 झाल्यामुळे नोकरीतून बाहेर फेकला जातोय. हेच ते वास्तव आहे. हे गणित बघितल्यावर लक्षात येतं की हा नियम फक्त एका व्यक्तीच्या विरोधात नाहीये, तर तो संपूर्ण प्रवर्गाचं प्रतिनिधित्वाला कसा मोठा धक्का देऊ शकतो. आणि हीच ती आकडेवारी आहे जी या निर्णयाच्या विरोधात जाणारी सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा एखादा नियम अशा प्रकारची विसंगती निर्माण करतो, तेव्हा स्वाभाविकच त्याचे पडसाद कायदेशीर पातळीवर उमटतातच. या गणितामुळे हा निर्णय अनेकांना अन्यायकारक का वाटू शकतो हे आता स्पष्ट होतंय. नक्कीच. पण कोणत्याही सखोल विश्लेषणाचा मूळ गाभा हा असतो की आपण नाण्याची दुसरी बाजूही तितक्याच तटस्थपणे समजून घेतली पाहिजे. टीकाकारांचे मुद्दे आणि शासनाचा दृष्टिकोन या दोन्ही बाजूंकडे संविधानाच्या चष्म्यातून पाहणं आवश्यक आहे. हो, म्हणजे आपण आधी टीकाकारांचे जे प्रमुख आक्षेप आहेत ते समजून घेऊया. त्यांचा पहिला आणि सर्वात मोठा कायदेशीर मुद्दा असा आहे की आपण आत्ताच सविस्तर चर्चा केल्याप्रमाणे ओपन ही जर कॅटेगरीज नाही, तर तिथून प्रवर्गावर आधारित निष्कासन किंवा कॅटेगरी बेस्ड एक्सक्लुजन कसं होऊ शकतं. बरोबर. जर खुला प्रवर्ग हा जातीच्या आधारावर नाहीच, तर एखाद्याला त्याच्या जातीमुळे मिळणाऱ्या प्रशासकीय सवलतीच्या कारणावरून तिथून बाहेर कसं काढता येईल. हा टीकाकारांचा अत्यंत भक्कम कायदेशीर युक्तिवाद आहे. आणि याच्या जोडीला येणारा दुसरा मुद्दा थेट संविधानाच्या कलम 16 आणि आरक्षणाच्या मूळ संकल्पनेला हात घालतो. म्हणजे कसं? संविधानातील आरक्षणाची मूळ कल्पना ही किमान प्रतिनिधित्व किंवा मिनिमम रिप्रेझेंटेशन ही आहे. आरक्षणाचा उद्देश हा कधीच नव्हता की राखीव उमेदवारांनी कायम त्यांच्याच छोट्या कोट्यात मर्यादित राहावं. बरोबर. म्हणजे त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे. अगदी. उलटपक्षी जेव्हा गुणवत्तेवर आधारित उमेदवार ओपनमध्ये जातात, तेव्हाच खालच्या स्तरावरील उमेदवारांना त्यांच्या हक्काच्या राखीव जागा मिळतात आणि समाजातील सर्व वंचित घटकांना शासनात पुरेसं प्रतिनिधित्व मिळतं. हो ना. जेव्हा सरकार या गुणवान उमेदवारांना पुन्हा त्यांच्या कोट्यात ढकलतं, तेव्हा ते संविधानाच्या या किमान प्रतिनिधित्वाच्या मूळ ढाच्यालाच नख लावत आहेत, असा टीकाकारांचा दावा आहे. आणि टीकाकारांचा तिसरा मुद्दा सामाजिक न्याय आणि बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. ते विचारतात की वयाची सवलत घेतली म्हणून बुद्धिमत्ता कमी होते का? नाहीच ना. एखादा उमेदवार 34 वर्षांचा असला आणि दुसरा 31 वर्षांचा असला, तरी परीक्षा तर दोघांनी एकच दिलेली असते. पेपर तोच असतो, तपासण्याची पद्धत तीच असते. जर एखाद्या उमेदवाराने त्याच पेपरमध्ये जास्त गुण मिळवून स्वतःला पात्र सिद्ध केलंय, तर केवळ त्याने घेतलेली एखादी किरकोळ सवलत पाहून त्याला थांबवणं हे गुणवत्तेवर अन्याय करणार आहे. हो, हे अगदी स्वाभाविक वाटतं. कारण गुणवत्ता ही शेवटी गुणवत्ता असते. तिला अशा तांत्रिक अटींच्या चौकटीत बांधता येत नाही. हे सर्व मुद्दे अत्यंत प्रभावी आहेत, यात अजिबात शंका नाही. पण शासनाची किंवा प्रशासनाची यामागील भूमिका काय आहे? जर हा नियम इतका अन्यायकारक वाटतोय, तर मग सरकारने तो आणलाच का? यामागे नक्कीच काहीतरी कायदेशीर तर्क असला पाहिजे. बरं, काय आहे तो तर्क? शासनाचा यामागचा युक्तिवाद इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी किंवा समान संधी या तत्वावर आधारित आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की जर एखाद्या उमेदवाराने आधीच कोणतीही सवलत घेतली असेल, तर ती स्पर्धा सुरुवातीपासूनच सर्वांसाठी समान नव्हती. पण इथे शासनाला नेमकं काय अभिप्रेत आहे? स्पर्धा समान नसणे म्हणजे नक्की काय? शासनाच्या मते वयोमर्यादा किंवा पात्रतेचे निकष हे केवळ कागदोपत्री नियम नसून ते स्पर्धेची काठिण्य पातळी ठरवतात. समजा एका 30 वर्षांच्या उमेदवाराला अभ्यासासाठी जो वेळ आणि अनुभव मिळाला आहे, त्यापेक्षा तोच वेळ 35 वर्षांच्या उमेदवाराला अधिक मिळालेला असतो. अच्छा, म्हणजे अनुभवाचा फरक पडतो. हो ना. त्यामुळे जेव्हा 35 वर्षांचा उमेदवार सवलत घेऊन 30 वर्षांच्या उमेदवाराशी स्पर्धा करतो, तेव्हा ते लेव्हल प्लेइंग फील्ड राहत नाही. म्हणूनच शासन म्हणतं की अशा उमेदवाराला आपण प्युअर ओपन मेरिट म्हणजेच शुद्ध खुल्या गुणवत्तेत मोजू शकत नाही. शुद्ध गुणवत्ता मोजण्यासाठी स्पर्धेची सुरुवातीची रेषा आणि नियम सर्वांसाठी अगदी एक समान असायला हवेत. पण मग इथे पुन्हा तोच हिच्या सवलतीचा प्रश्न उभा राहतो. कसा काय? चला, वय आणि अनुभवाचा तर्क आपण एक वेळ प्रशासकीय पातळीवर मान्य करू, पण आर्थिक सवलतीचा आणि लेव्हल प्लेइंग फील्डचा काय संबंध?
फी कमी भरल्याने कोणाला जास्त वेळ अभ्यासाला मिळतो का? किंवा त्याची उत्तरे देण्याची क्षमता वाढते का? शासनाने ह्या चारही सवलतींना एकाच पारड्यात का तोललंय? आणि हाच या संपूर्ण विश्लेषणातील सर्वात नाजूक आणि कळीचा कायदेशीर पेच आहे. हा काही केवळ 2 गटांमधील वाद नाहीये, तर हा एक मोठा कायदेशीर आणि धोरणात्मक वाद आहे. म्हणजे लीगल अँड पॉलिसी इश्यू? हो. शासनाच्या परिपत्रकातील म्हणजेच GR मधील शब्दांकन इथे खूप महत्वाचं ठरतं. प्रशासनाने सवलत या शब्दाची व्याख्या इतकी व्यापक ठेवली आहे की त्यात वय, फी, पात्रता सगळंच सामावून घेतलं गेलंय. बापरे! कायद्याच्या भाषेत सवलत या एका शब्दाचा नेमका अर्थ काय लावला जातो यावर न्यायालयाचा संपूर्ण निकाल बदलू शकतो. एका बाजूला आहे सर्वांसाठी समान नियम आणि समान सुरुवात ही शासनाची संकल्पना, आणि दुसऱ्या बाजूला आहे समान प्रश्नपत्रिकेतून सिद्ध झालेली निव्वळ बुद्धिमत्ता. म्हणजे हा खूप मोठा वैचारिक तिढा आहे. हो, या 2 अत्यंत महत्वाच्या तत्वांमध्ये सुवर्णमध्य कसा काढायचा हेच प्रशासनापुढील आणि भविष्यात न्यायालयांपुढील सर्वात मोठं आव्हान आहे. नक्कीच. मला वाटतं आजच्या या सखोल विश्लेषणातून या विषयाच्या सर्व गुंतागुंतीच्या पदरांवर खूप चांगला प्रकाश पडलाय. ओपन या शब्दाचा खरा अर्थ काय आणि तो कोणत्याही एका जातीचा कसा नाही हे आपण अगदी स्पष्ट केलं. हो, ते अत्यंत गरजेचं होतं. तसंच शासनाचे ते 4 सवलतींचे नियम, वय, फी, पात्रता आणि क्वालिफाईंग मार्क्स आणि त्यांचा उमेदवारांच्या भवितव्यावर होणारा थेट परिणाम आपण पाहिला. त्या 100 जागांच्या गणितावरून हे अगदी लख्खपणे समोर आलं की हा निर्णय हायपर कॉम्पिटिशन निर्माण करून केवळ एका उमेदवाराला नाही तर संपूर्ण प्रवर्गाच्या प्रतिनिधित्वाला कसा मोठा धक्का देऊ शकतो. आणि त्याचवेळी आपण शासनाची भूमिकाही समजून घेतली, जिथे शुद्ध गुणवत्ता मोजण्यासाठी लेव्हल प्लेइंग फील्डची आवश्यकता कशी मांडली गेली आहे हे आपण पाहिलं. बरोबर. समान स्पर्धा विरुद्ध संविधानातील किमान प्रतिनिधित्व यामधील हे वैचारिक आणि कायदेशीर द्वंद्व अतिशय गुंतागुंतीचं आहे. या संदर्भातील एका अत्यंत महत्त्वाच्या आक्षेपाची इथे आठवण येते. ओपन कॅटेगरी जर खरंच सर्वांसाठी खुली असेल तर ती काही एका कॅटेगरीची मालमत्ता नाही, मग केवळ सवलत घेतली म्हणून कोणाला तिथून बाहेर ठेवण्याचे तर्कशास्त्र काय? हा प्रश्न व्यवस्थेला वारंवार विचारला जात राहील. नक्कीच विचारला जाईल. आणि या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही माहिती फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपुरती मर्यादित नाहीये. हो, हे आपल्या सर्वांसाठीच आहे. समाजातील प्रत्येक सजग व्यक्तीला हे माहीत असायला हवं की गुणवत्ता आणि समान संधी या 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना सरकारी पातळीवर कशा मोजल्या जातात आणि त्यांचे अर्थ कसे लावले जातात. एक छोटासा वाटणारा नियम हजारो तरुणांच्या स्वप्नांची दिशा कशी बदलू शकतो हे यातून स्पष्ट होतं. अगदी खरे. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी या सर्व संदर्भांच्या पल्याड जाणारा एक नवीन आणि विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. आतापर्यंत आपण सरकारच्या निर्णयावर आणि नियमांवर आधारित दिसणाऱ्या सवलतींची चर्चा केली. बरं. पण जरा यावर विचार करा. जर खुल्या प्रवर्गात शुद्ध गुणवत्ता म्हणजेच प्युअर मेरिट मोजण्यासाठी सर्व उमेदवारांची सुरुवात अत्यंत समान पातळीवरून म्हणजेच कोणत्याही सवलतींविना होणं अपेक्षित असेल, तर मग समाजात काही उमेदवारांना मिळणाऱ्या त्या अदृश्य सवलतींचं काय? अदृश्य सवलती म्हणजे हा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करता येईल का? हो, म्हणजे बघा ना, एखाद्या उमेदवाराकडे लाखो रुपये खर्चून महागडे कोचिंग क्लासेस लावण्याची आर्थिक क्षमता असते. काहींकडे पिढ्यानपिढ्या मिळालेलं घरातून आणि समाजातून मिळणारं एक सुरक्षित शैक्षणिक पाठबळ असतं. हो, हे तर आहे. एका उमेदवाराला घरात अभ्यासासाठी स्वतंत्र खोली आणि शांतता मिळते, तर दुसऱ्याकडे यापैकी काहीच नसतं. या गोष्टी कोणत्याही सरकारी परिपत्रकात किंवा नियमावलीत सवलत म्हणून मोजल्या जात नाहीत. अजिबात नाही मोजल्या जात. पण त्या अस्तित्वात नक्कीच असतात आणि त्या उमेदवारांची काठिण्य पातळी लक्षणीयरित्या कमी करतात. मग प्रश्न असा उभा राहतो की काय हे अदृश्य घटक एखाद्या उमेदवाराची समान स्पर्धेची पातळी बदलत नाहीत का? जर आपण खरोखरच प्युअर मेरिट शोधत आहोत आणि लेव्हल प्लेइंग फील्डची अपेक्षा करत आहोत, तर मग शर्यतीची सुरुवात खरोखरच सर्वांसाठी समान आहे का? हा खूपच मोठा आणि विचार करायला लावणारा